इथे 2.5 किलो आवळे घेतलेले आहे. ते आता मी स्वच्छ धुवून घेते आणि एका चाळणीत निथळायला ठेवते. आता हे कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊ. इडली स्टीमर मध्ये आता वाफवायला ठेवून देऊ. आता हे वाफवून घेऊ. त्यातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून हा छोटा खलबत्ता यावर ठेवून देते. आता आपण चेक करून बघू. आवळे वाफवून झालेले आहे. हे असे वाफवून मोकळे झाले की ते बी मधून समजायचं वाफवले गेलेले आहे. आता आपण हे एका परातीत काढून घेऊ आणि राहिलेले आवळे पुन्हा वाफवायला ठेवू. हे असे वाफवले गेले पाहिजे. आता याचे जेवढे वरचे कवर निघेल तेवढे काढून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्याने तेवढा व्हाईट कलर येतो. सर्व असे निवडून घ्यायचे आहे. दुसरे आवळे पण वाफवून झालेले आहेत. आता सर्व आवळे निवडून झालेले आहेत. इथे हा 200 ग्रॅमचा कप घेतलेला आहे. कपाने 8 कप साखर टाकणार आहे. वजनी प्रमाणात ही 1600 ग्रॅम साखर आहे. आता ही सर्व साखर यामध्ये मिक्स करून घेऊ. आता हे मी काचेच्या बाउल मध्ये टाकते अर्धे आणि अर्धे स्टीलच्या बाउल मध्ये टाकते. भांड्यांमध्ये अर्धे अर्धे टाकून घेतलेले आहे आणि हे 2 दिवसासाठी आपण यातच ठेवणार आहोत. फक्त 2-2 तासांनी याला हलवत राहायचे आहे, म्हणजे साखर तळाला बसणार नाही. हे आवळे 2 दिवस असेच साखरेमध्ये ठेवले होते. साखरेचा अशा पद्धतीने पाक होऊन जातो. साखर पूर्ण यात विरघळून जाते आणि हे 3ऱ्या दिवशी पाकातून काढून घ्यायचे आहे. आणि एका याच्यामध्ये निथळायला ठेवायचे आहे. दुसऱ्या भांड्यात ठेवले होते ते आवळे पण यात काढून घेऊ. हे निथळून झाले की ताटामध्ये आपल्याला वाळत घालून द्यायचे आहे. प्लास्टिक पेपरवर वाळत घातले तरी चालतील. हे आता उन्हात वाळण्यासाठी ठेवून देऊ. आवळे छान वाळून झालेले आहेत.
हे आवळे वाळायला 3 दिवस लागले. आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. वाळवून एवढे तयार झालेले आहे. आता मी यातले अर्धे काढून घेतलेले आहे आणि यावर पिठी साखर टाकणार आहे. आता याचे झाकण लावून साखर कोट करून घेतलेली आहे वरतून, बघू शकता. याप्रमाणे दुसरे पण करून घ्यायचे आहे. आवळे छान तयार झालेले आहे. ती बाजूला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आवळा कँडी तयार झालेली आहे. ही तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता.